नाही सावकाश जावा. आरो पाणी द्यायला लागलं बघा आंब्याच्या रोपांना. आता पप्पांना इथं पप्पा जाणार आहेत. आता 2-3 दिवस ड्युटी आहे, पण असं पण तो देत असतो. तसं पप्पांना काम असतं त्याच्यामुळे आरोला हेल्प करतो. नेहमीच ती सगळ्या रोपांना पाणी देतो. आता पप्पाही जाणार आहेत है ना आरो. मग आवरून स्कूलला जायचं. सकाळी लाईट असते ना या आठवड्यात, त्याच्यामुळं. इकडं टाक्या भरायची सुरू आहे त्या, म्हणून मी पण बाहेर थांबली. माझी पण लवकर झाली आंघोळी. जाणार आहेत म्हणून 4च्या आधीपासूनच उठून बसले. 5 वाजता जाणार होते, पण आता थोडंसं टाईम झालाय, म्हणलं जाऊ दे जरा उशीरनं जाते. 5:30 वाजता जातो म्हणलं. आता झाले तर 5:30 जातील आवरून. आता झालंय सगळं आवरून. रात्रीच पॅकिंग वगैरे सगळी झाली त्यांची. टाकी भरली वाटतं मी बंद करून याची तेवढी अगोदर. लगेच खडीत पाय बसून गेला तर झालं. पण काल आणलेला आहे भाऊ. देवपूजा झाली आत्तींची. देवपूजा झाली, आता तुळशीला राहिली. हा आरवला घाललं. बाहेर आली. आस्था उठून झोपली आमची. रात्री काय जमलं नाही म्हणून इथं आहोंची सकाळी सकाळी बॅग पॅक केली. पण आहोंचं एक असतं, मी बॅग भरते म्हणल्यानंतर ते विचारणारच नाही तू काय घातलं, किती घातलं. त्यांनी बघितलं सुद्धा नाही मी बॅगेत काय काय घातलंय ते. राहू दे म्हणले, भरले ना झालं. इकडं आत्ते तयार होत आहे तोपर्यंत इकडं आहोंचं पण सगळं आवरून झालं होतं. आता आस्था आमची झोपली बघा. आस्था, ए आस्था उठ की. अगं पप्पा आजी चालले. उठ 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 उठ. दे हात दे मला. उठ गुड गर्ल आहे. उठ 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 उठ. दूध थंड व्हायला ठेवले. एवढ्या सकाळी सकाळी काही खाऊन निघू वाटत नाही, त्याच्यामुळे ना काही नाश्ताही काय बनवलाच नव्हता. मग आत्तीनेच चहा बनवला होता मी बाहेरून टाक्याही भरून येईपर्यंत. तर मला म्हणते तू पण घ्या. आता डाएटवर असल्यामुळे मी काही चहा घेत नव्हते, पण आज घेतला. म्हटलं जाऊ दे आता खूप दिवसानंतर आता परत आत्तींच्या हातचा चहा प्यायला भेटेल म्हणून आज पिऊन घेतला. हॅपी जर्नी. आता म्हटलं चला आत्तीनं हळदी कुंकू लावून घ्यायला लागले होते इथं. आणि आता गाडी काढायला लागले होते. गाडीत पण आम्हाला सगळं बॅगा वगैरे सगळं साहित्य ठेवायचं होतं. पण म्हणलं आधी हळदी कुंकू लावूया आणि मग पुन्हा बाहेर जाऊ. आता इथं आत्तीनं हळदी कुंकू लावलं. मी पाया पडत होते तर आत्तींचा हात माझ्या डोक्यावर नव्हता, पंचपाळ ठेवत होत्या. म्हणून आत्तीने मला आशीर्वाद द्यायसाठी मला परत एकदा खाली पाया पडायला लावलं. म्हणून आम्ही हसत होतो. आता खरं सांगायचं म्हटलं तर ना, आमचं लग्न झाल्यापासून ना आम्हाला कधीच सोडून कुठल्या ट्रिपला गेली नाहीत. म्हणजे नेहमी आम्ही सोबतच जातो. पण आता पहिल्यांदाच त्यांच्या फ्रेंडसोबत चाललेत. मग म्हटलं चला जाऊ दे म्हटलं, कारण ते एक वेगळीच लाईफ असते कॉलेजची, आपली मित्रमैत्रिणींसोबतची. तर म्हटलं जरा छान एन्जॉय करतील. कामातून तर कधी होतच नाही. आम्हीच गेलो तर कधी फॅमिली ट्रिपवर असतो. म्हणजे एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. पण आता हे दोघं जण नसणार आहे त्याच्यामुळे करमणार नाही ना, म्हणून पण कसं तरी वाटतंय. बघू इथं आस्थाचा चेहरा पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की तिला आतून असं खूप भरून आलं होतं. तिला रडू खूप जास्त येत होतं. नाही सावकाश जावा. फोन करा पोचल्यावर. खरं सांगायचं म्हणलं तर ना, आहोंना आणि आत्तींना बाय करताना मला सुद्धा आतून खूप जास्त भरून आलं होतं. पण आता काय करणार. आता इथं तुम्ही बघितलं परवाच्या ब्लॉगमध्ये की मी दाखवलं होतं तुम्हाला इथं सिमेंट लावून पॅक केलं, इथं फरशी लावून घ्यायची म्हणून. तर इथं आता आरवला काम होतं की पाणी मारून घ्यायचं. तर आजोबा पण आले होते त्याची मदत करायला. तर परत दोघांनी मिळून इथं पाणी मारून घेतलं.
आणि त्याच्यानंतर मग इकडं मामा शेतात फिरत होते. आता आपले जे लेबर आहेत त्यांचे कामाचे रुटीन लावायचं तर त्यांच्याकडेच होतं मामांकडे. अहो येईपर्यंत आता मामांना काम होतंय. सकाळी लवकर उठल्यामुळं ना स्कूलला जायला पण अजून बराचसा टाईम होता, म्हणून मग इथं आरव आणि असता दोघंजण ही रिमोटची गाडी होती ती खेळत बसले होते इथं. आणि मग मी काय सगळ्यात अगोदर सगळं पारूसं काढून घेतलं. म्हणलं स्वयंपाकाला लागायच्या अगोदर घर पारूसं काढून घेऊया, म्हणजे कसं स्वयंपाक करायला पण पुन्हा निवांत होते आणि परत जास्त प्रेशर राहत नाही की झाडू राहिलाय म्हणून अगोदर सगळं झाडूनच घेतलं. आता म्हटलं चला टिफिनच्या तयारीला लागायचं होतं. आंघोळ ही अगोदरच झालेली असल्यामुळं काय हे नव्हतं. आत्ता किती 6 वाजलेत आणि मग म्हटलं बराचसा टाईम आहे, मुलं जातील त्यांना टाईम आहे ना 8:15ला जातील म्हणून. मामांना चहा दिला आणि लगेच टिफिनसाठी इथं भाजी बनवली. आता मुलांना शिमला मिरची खात नाहीत, त्यांना आवडत नाही, पण असं बटाटा मिक्स करून केल्याने ते आवडीने खातात म्हणून मग तेच बनवली दोन्ही मिक्स. मम्मा आज काय बनवते? बटाटा आणि शिमला मिरची मिक्स भाजी बनवली. जी आणि पप्पा गेल्यानंतर बराच वेळ शांत बसली होती, एकदम नाराज झाली होती. तिचं कसं तर नाराजगी दूर केली. तिला सांगितलं तुला जे पाहिजे ते आणू म्हणल्यानंतर मग ती खुश झाली. आता विचारते आपण डीमार्टला कधी जाणार आहे म्हणून. तर तिनं आवरून तयार झाली होती स्कूलला जाण्यासाठी. आणि इकडे बघा मस्त अशी आपली शिमला मिरची आणि बटाट्याची अशी झणझणीत भाजी बनली होती, जरा झणझणीतच झाली होती. आत्तीने तर जाताना देवपूजा केली होती, म्हणून मग आरवला म्हटलं तुळशीला तेवढं पाणी घालून ये, म्हणजे आता मी कसं स्वयंपाकाला लागले होते, आतमध्ये गडबड होते, म्हटलं परत लय वेळ होईल बाहेर जाईपर्यंत. तर म्हटलं ठीक आहे मम्मा, म्हटलं मी तुळशीला पाणी घालून येतो. आता दोघांचंही स्कूलचं आवरून झालं होतं. माझी भाजी बनवून तयार होती, म्हटलं पटकन चपाती बनवते, यांचा टिफिन पॅक करते, आज त्याला शूज वगैरे घालायचे आहेत ना, मग त्याच्यात म्हटलं जरा थोडासा वेळ जाईल अजून. आता आत्ती आणि आहो तर गेली ती, आता मुलं मी आणि मामाचे आम्ही घरी. आता 8 वाजता पण स्कूलला निघाले. आता मामा आणि मीच असणार घरी. असं वाटतं आता काही करमणार नाही बघा. असं सारखं मी किचनमध्ये स्वयंपाक करते तरी मला असं सारखं वाटतं आता आत्ती बाहेरून आतमध्ये येतील किंवा आहो आत्ता आतून म्हणजे बाहेरून आत येतील असं. पण आता काय म्हणजे असं सवयच नाही ना कधी असं सगळ्यांना सोडून राहायची. जेव्हा पण आम्ही असतो सगळे सोबतच असतो, त्याच्यामुळे आता थोडंसं जरा जाईल टाईम सवय लागेपर्यंत. चला मुलांचं टिफिन तर बनवून रेडी झाला होता, पटकन टिफिन पॅक करून घेतला. आस्ताचा कधीपासून कालवाय, अगं मम्मा आवर ना, वेळ होईल, बस जाईल. मी म्हटलं अगं नाही भरपूर टाईम आहे, कारण लवकर उठल्यामुळं ना असं सगळं कामं लवकर. म्हणजे आता तुम्हाला सांगू का, फक्त टिफिनचंच म्हणून नाही माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता. मग म्हटलं आता काय मुलांचं झालं की पटकन म्हटलं किचन ओटा वगैरे आवरून पटकन कपडे धुवून येता येतील म्हणून. आणि आता किती करायचं होतं, आम्ही थोडंच म्हणजे 4 जणच असल्यामुळं ना असं किती करायचं ना स्वयंपाक, त्यामुळे पटकन आवरून घेतलं, टिफिन बॅग पॅक केलं. आणि इथं पटकन असताना ना शूज घालून घ्यायला बसले होते. पण हे बघा इथं काय बोलते तुमच्या लक्षात येते का, मला लगेच विचारते की आता डीमार्टला कधी जायचंय म्हणून. आता तिला काय एखादी गोष्ट जर घ्यायची म्हटलं तर ती वाटच बघत असते आणि मग मी खवळेल म्हणून परत ना असं फेस तिचा हाताने पॅक करून घेतला होता. आता इथं बघा आरो पण निघाला बाहेर. आणि आता हिचं काय विसरलं कोणाष्ट, आता परत अजून आतमध्ये यायला लागली होती. आणि बिस्किट खाऊन जा म्हटलं घरात बसून, तर नाही म्हटली, मला खातच जाणार आहे गाडीवरती. नको म्हटलं तर ऐकते कुठं. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, एकच आहे म्हणून दिलं खायला. मुलं तर गेली, आता मामा पण गेलेत सोडायला. आता तोपर्यंत मी पटकन किचन ओटा आवरून घेतलं. इथं सगळी कामं झाली ते आवरून आणि आत्ता मशीनला कपडे लावले ते. तोपर्यंत म्हणलं बाहेर कुकूचं खाऊ पाणी सगळं बघितलं. आणि आता ही खराब झालेले आंब्याच्या साली कचरा सगळं इथं आपल्या आंब्याच्या झाडाला तिथे टाकायला आले. आता आंब्याच्या साली ही दुसरीकडे कुठं तर टाकण्यापेक्षा शेतातच टाकलं तरी खत पण होतंय ना, म्हणून आले इकडं. टाकते आता बा. पडलेले आंबे असतात ना ते खराब होतात, एका साईडनं खराब लागतात खायला, मग त्याच्यामुळे ते काढलेच. झालं आता चला घेते आवरून कपडे तेवढी झालं. सगळी कामं माझी 10 वाजेपर्यंत आवरून झाली आणि 10 वाजेपर्यंत आत्ती सुद्धा पुण्यात पोहोचल्या होत्या. आता आत्ती तिथं पोहोचलेला ब्लॉग आपल्या दुसऱ्या चॅनलवरती रोहिणीज ब्लॉग अँड फुडीजवरती आलेला आहे, तिथे जाऊन नक्की पहा. बाय.